Good morning, friends. Today's topic is care in communicable diseases. So, previous lecture मध्ये आपण बघितलंय कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय. ओके, सर्व प्रकारचे कम्युनिकेबल डिसीजेस बघितले. त्यामध्ये रेस्पिरेटरी इन्फेक्शन, देन इंटेस्टायनल इन्फेक्शन, सरफेस इन्फेक्शन, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन, या सर्व प्रकारचे आपण इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आपण बघितलेले आहेत. सो हे सर्व आपण डिसीजेस हाताळताना त्यांची काळजी कशी घ्यायची हे आज आपण आपल्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सो त्यामध्ये फर्स्ट आहे केअर इन कम्युनिकेबल डिसीजेस. सो जेव्हा आपण कम्युनिकेबल डिसीज एखाद्या पेशंटची केअर घेतो तर तेव्हा काय काय काळजी घ्यायची. सो फर्स्ट इज कीप द पेशंट इन आयसोलेटेड रूम. सो कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय, साथीचे रोग जे पसरणारे आहेत ते. ओके, सो या पेशंटना तुम्हाला सर्व एकाच रूममध्ये ठेवायचं नाही आहे ज्या रूममध्ये बाकीचे पेशंट आहेत, कारण हा साथीचा रोग आहे तो सर्वांपर्यंत पसरणार आहे. सो कीप द पेशंट इन द आयसोलेटेड रूम. ओके, सो कीप पेशंट इन द आयसोलेटेड रूम म्हणजे सेपरेट रूममध्ये ठेवायचं आहे. सो आयसोलेशन रूम त्या रूमचं नाव असं आयसोलेशन रूम. कीप द पेशंट सेपरेट फ्रॉम अदर पेशंट्स. ओके, देन सेकंड इज डू नॉट अलाउ द अदर पीपल्स टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द पेशंट. ज्या बाकीचे जे व्यक्ती आहेत त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत, इथे फ्रेंड्स आहे, सर्कल, कोणालाही त्या पेशंटला भेटू द्यायचं नाही. ओके, डू नॉट अलाउ द अदर पीपल्स टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द पेशंट. देन हँड शुड बी वॉश using antiseptic solution after coming in contact with the patient. Before each and every procedure and after each and every procedure, you should wash your hands with the antiseptic solution. For example, Savlon. Okay, different टाइप्सचे हँडवॉश आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते हँडवॉश यूज करू शकता बिफोर अँड आफ्टर प्रोसिजर. पेशंटला केअर देण्याच्या आधीही आणि नंतरही तुम्हाला हँडवॉश करणं गरजेचं आहे. ओके, देन डिसइन्फेक्ट द इक्विपमेंट्स अँड आर्टिकल्स यूज बाय द पेशंट. जे आर्टिकल्स, जे इक्विपमेंट्स पेशंट यूज करत आहेत ते सेफली काय झाले पाहिजे, डिसइन्फेक्ट झाले पाहिजे. डिसइन्फेक्ट म्हणजे काय, डिसइन्फेक्ट सोल्युशन्स येतात. फॉर एक्झाम्पल सोडियम हायपोक्लोराइड यूज इन ऑल द हॉस्पिटल्स टू डिसइन्फेक्ट द लिनन, डिसइन्फेक्ट द आर्टिकल्स यूज बाय द पेशंट. ओके, जो इन्फेक्टेड पेशंट आहे त्याचे आर्टिकल्स आणि त्यांचे जे क्लोथ्स आहेत, त्याचे लिनन्स आहेत, ते काय केले जातात, डिसइन्फेक्ट केले जातात. ओके, डिसइन्फेक्ट द इक्विपमेंट्स अँड आर्टिकल्स यूज बाय द पेशंट. नेक्स्ट इज मेक अ सेफ डिस्पोजल ऑफ पेशंट एक्सक्रिशन्स. जे पेशंटचे एक्सक्रिशन आहे सच ॲज युरिन, स्टूल, स्पुटम, या प्रकारचं जे एक्सक्रिटेड मटेरियल आहे ते व्यवस्थित डिस्पोज केलं पाहिजे. ठीक आहे. देन रूम ऑफ द पेशंट शुड बी वेल व्हेंटिलेटेड. जो आयसोलेशन रूम आहे तो वेल व्हेंटिलेटेड पाहिजे, हवेशीर हवा. ठीक आहे. नेक्स्ट इज यूज बॅरियर टेक्निक, बॅरियर नर्सिंग मेथड्स while caring the patients. Now what is mean by barrier nursing methods? There are many types of barrier nursing methods. Okay, so barrier nursing methods मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, सच ॲज हँडलिंग द पेशंट, हँडलिंग विथ द केअर. यामध्ये एक्झाम्पल आहे यूज असेप्टिक टेक्निक. यामध्ये काय करायचे, पहिलं तुम्हाला असेप्टिक टेक्निक यूज करायचे. असेप्टिक टेक्निक मीन्स स्टरलायझेशन टेक्निक. ओके, जर पेशंटला काही माउथवॉश द्यायचा आहे तर त्यासाठी गॉज जे यूज करणार ते तुम्ही स्टरलाइज यूज केले पाहिजे. सर्व ज्या फॉलिस कॅथेटरायझेशन किंवा इतर कोणत्या प्रोसिजर करतेवेळी तुम्हाला स्टरलायझेशन व्यवस्थित डिसइन्फेक्टंट मेथड यूज केली पाहिजे, स्टरलाइज मेथड यूज केली पाहिजे. त्याला बोलणार बॅरियर नर्सिंग मेथड. ओके, आयसोलेशन इज ऑल्सो अ बॅरियर नर्सिंग. आयसोलेशन मीन्स ऑल्सो अ बॅरियर नर्सिंग. ओके, ज्यामुळे पेशंटलाही त्रास होत नाही आणि आपल्यालाही त्रास होत नाही, म्हणजे हेल्थ वर्कर्सनाही त्रास होत नाही. देन सेफ हँडलिंग स्टाफ.
ज्या शार्प तुम्ही जे इंजेक्शन्स देणार आहात पेशंटला तेही व्यवस्थित हँडल केले पाहिजेत. दॅट इज ऑल्सो कम इन द बॅरियर नर्सिंग. अँड वेस्ट डिस्पोजल, त्यांचं जे वेस्ट डिस्पोजल आहे, त्यांचं जे ड्रेसिंग मटेरियल आहे किंवा त्यांनी खाल्लेलं कागदाचे कपडे वगैरे सर्व ते व्यवस्थित त्यांचे डिस्पोज झाले पाहिजेत. ओके. हँडलिंग ऑफ देन एन्व्हायरमेंटल क्लिनिंग, त्यांचं आजूबाजूचं ते एन्व्हायरमेंटल क्लिनिंग पण व्यवस्थित असलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो बॅरियर नर्सिंग. ओके. अँड स्टाफ हेल्थ, इट द बॅरियर नर्सिंग मध्ये स्टाफ हेल्थ पण येते. ओके. सो यूज बॅरियर नर्सिंग मेथड वाईल केअरिंग द पेशंट, जेव्हा तुम्ही पेशंटची काळजी घेता तेव्हा बॅरियर नर्सिंग मेथड्स यूज केल्या पाहिजेत, सच ॲज अँटी असेप्टिक टेक्निक, देन एन्व्हायरमेंटल क्लिनिंग, हँड वॉशिंग and safe waste disposal, isolation, etc. These all are the come in barrier nursing methods. Okay. Next is use mask, gown, gloves to prevent the droplet infection. कुठल्याही प्रकारचं ड्रॉपलेट, आपण पेशंटशी जेव्हा बोलतो तेव्हा ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं, पेशंट आपल्याशी बोलतो तेव्हा ड्रॉपलेट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तेव्हा जेव्हा तुम्ही कम्युनिकेबल डिसीजच्या पेशंटला हँडल करता तेव्हा तुम्ही ग्लोव्ज, मास्क, कॅप अँड गाऊन या प्रकारच्या वस्तू यूज केल्या पाहिजेत टू प्रिव्हेंट द ड्रॉपलेट इन्फेक्शन. ठीक आहे. सो ही काळजी सर्व घ्यायची आहे कम्युनिकेबल डिसीजच्या पेशंटना हँडल करताना. कीप द पेशंट इन आयसोलेटेड रूम, डू नॉट अलाउ द पीपल्स टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द पेशंट. Hand should be washed using antiseptic solution after coming in contact with the patient. Disinfect the equipments and articles used by the patient. Make a safe disposal of the patient excretion. Room of the patient should be well ventilated. Use barriers, use nursing method while caring the patient. Use mask, gown and gloves to prevent a droplet infection. ठीक है. नेक्स्ट, सो हा आयसोलेशन मेथड आहे. तो आयसोलेटेड रूम कसा असला पाहिजे. पेशंट सफरिंग फ्रॉम द कम्युनिकेबल डिसीज शुड बी केप्ट इन आयसोलेशन रूम. सो आयसोलेशन रूममध्ये तुम्हाला पेशंटला ठेवायचं आहे, कम्युनिकेबल डिसीजच्या पेशंटला. ठीक आहे. ओनली 1 पर्सन शुड बी अलाउड टू एंटर द रूम. त्या रूममध्ये फक्त एकच पर्सन अलाउ होऊ शकतो, एंटर होऊ शकतो वाईल फॉर केअरिंग द पेशंट. ओके. एका वेळेला एकच पर्सन अलाउड आहे. ठीक आहे. द रूम शुड बी नीट अँड क्लीन. तो रूम जो आहे आयसोलेशन रूम तो नीट अँड क्लीन असला पाहिजे. ठीक आहे. अँड द पर्सन केअरिंग द पेशंट शुड बी वेअर गाऊन, ग्लोव्ज अँड मास्क. त्या पेशंटमध्ये जो पर्सन एंटर करणार आहे त्यांनी बॅरियर्स यूज केले पाहिजे, सच ॲज मास्क, गाऊन अँड ग्लोव्ज. Excreta of the patient and their soiled clothes, bed sheets and other articles should be disinfected safely. त्या पेशंटने जेवढे आर्टिकल्स यूज केलेले आहेत ते व्यवस्थित डिसइन्फेक्ट केल्यानंतरच बाहेर आणायचे आयसोलेशन रूमच्या. ठीक आहे. सो आयसोलेशन रूम कसा असला पाहिजे, वेल व्हेंटिलेटेड असला पाहिजे आणि त्या रूममध्ये एकच पर्सन अलाउड असला पाहिजे बाय केअरिंग द पेशंट. ओके. फॉर केअरिंग द पेशंट. आणि त्या पर्सननी नर्सिंग बॅरियर्स यूज केले पाहिजेत. यूज मास्क, गाऊन अँड ग्लोव्ज whenever they are entering in the room. So next is standard safety measures. सो हा कम्युनिकेबल डिसीज पसरू नये म्हणून आपण स्टँडर्ड सेफ्टी मेजर्स काय काय घेणार आहोत. सो फर्स्ट इज कंट्रोलिंग रिझर्वायर, म्हणजे जो डिसीज पसरतोय त्याला कंट्रोल कसं करायचं. सो फर्स्ट इज अर्ली डायग्नोसिस. कोणत्याही केसेसचा अर्ली डायग्नोसिस करणं. जर एखादा फीवर, कफ, कोल्ड झाला आहे त्या पेशंटला लवकरात लवकर त्याचे उपचार करणं, त्याचे ब्लड टेस्ट करून घेणं, दॅट इज कॉल्ड अर्ली डायग्नोसिस. The first step of the to control the communicable disease are early diagnosis or early identification. In early
diagnose is used is needed to treat the patient. जे आपल्याला लवकरात लवकर एखाद्या पर्सनचा रोग आहे तो कळाला की आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट स्टार्ट करू शकतो आणि त्या पेशंटला लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर आणू शकतो. सो अर्ली डायग्नोसिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ कंट्रोलिंग रिझर्वायर. नेक्स्ट इज द नोटिफिकेशन. जर तुम्हाला आता कळलंय की या एका ठराविक एरियामध्ये डेंग्यूचा पेशंट सापडलाय, सो त्या डेंग्यूच्या केसबद्दल तुम्हाला नोटिफाय करायचंय कुठे, तुमच्या जवळच्या हेल्थ सेंटरला. ठीक आहे. नोटिफिकेशन, गिव्ह नोटिफिकेशन टू युअर नियरर हेल्थ सेंटर. ओके. सो जेव्हा तुम्ही हेल्थ सेंटरला कळवता की तुमच्या इथे तुमच्या एरियामध्ये डेंग्यूचे एक पर्सन सापडलाय, तर ते सब सेंटर काय करतं, पुढची हेल्थ केअर द्यायला सुरुवात करतं. म्हणजे पुढचे जे आहे आयसोलेशन आहे, एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, हे सर्व काय कोण करतं, सब सेंटर्स किंवा जे हेल्थ सेंटर आहेत तुमच्या नजीकचे, नगरपालिका आहे, ती पुढे कार्यरत होती. ठीक आहे. सो नोटिफिकेशन, वन्स द इन्फेक्शियस डिसीज हॅज बीन डायग्नोज, एकदा का डायग्नोज झाला की तुम्हाला नोटिफाय करायचं असतं. ठीक आहे. नोटिफाय, इट शुड बी नोटिफाय टू लोकल हेल्थ ऑथॉरिटी. तुमच्या जवळची जी हेल्थ अथॉरिटी आहे त्याला जाऊन तुम्हाला नोटिफाय करायचं आहे. तिथे त्यांचं काय करायचं आहे, नाव नोंदणी करून द्यायची की हा पेशंट हा सापडलाय, मलेरियाचा पेशंट असेल किंवा डेंग्यूचा पेशंट असेल, कुठलेही कम्युनिकेबल डिसीज आहे त्याचा पेशंट जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये सापडला की तुम्हाला ते नोटिफिकेशन करायचं आहे कुठे, हेल्थ अथॉरिटीला, तुमच्या जवळच्या हेल्थ अथॉरिटीला. हू इज रिस्पॉन्सिबल टू पुट द ऑपरेशन कंट्रोल मेजर्स. पुढचे जे ऑपरेशन कंट्रोल मेजर्स आहेत ते ती अथॉरिटी पार पाडते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयसोलेशन. सो हा कम्युनिकेबल डिसीजचा जो पर्सन आहे, पेशंट आहे, त्याला तुम्हाला आयसोलेट करायचं आहे. आता आधीच मी तुम्हाला सांगितलं आयसोलेशन म्हणजे काय, त्या पेशंटला इतर लोकांपासून वेगळं ठेवायचं, एका रूममध्ये वेगळं ठेवायचं. आयसोलेशन इज ओल्डेस्ट मेथड ऑफ कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल. ओके. सो कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल करण्यासाठी ही सर्वात ओल्डेस्ट मेथड आहे आयसोलेशन मेथड. इट इज डिफाईन्ड ॲज द सेपरेटेड फॉर a period of communicability to for infect the person or animal from the other. ओके. सो दुसऱ्या पर्सनना इन्फेक्ट करू नये म्हणून याला सेपरेट ठेवायचं आहे. सो आयसोलेशन हॅज बीन डिफाईन्ड ॲज द व्हॅल्यू ऑफ कंट्रोल ऑफ सम इन्फेक्शियस डिसीजेस लाईक डिफ्थेरिया, कॉलरा, रेस्पिरेटरी डिसीजेस अँड न्यूमोनिया, प्लेग एक्सेट्रा. ठीक आहे. या सर्व डिसीजेसमध्ये जेवढे कम्युनिकेबल डिसीजेस लेक्चर मी चॅप्टरमध्ये घेतले आहेत तेवढे सर्व कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. नेक्स्ट इज द एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर काय करायचं आहे, एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. यामध्ये काय आहे, द इन्व्हेस्टिगेशन कव्हर द आयडेंटिफिकेशन ऑफ सोर्स ऑफ इन्फेक्शन अँड ऑफ द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द स्प्रेड ऑफ इन द कम्युनिटी. ह्या एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय केलं जातं, त्या पर्सनमध्ये हा डेंग्यूचा आजार कसा काय आला, ओके, त्याचं पडताळणी केली जाते. म्हणजे तिथे मच्छर आहेत का, त्या एरियामध्ये डास भरपूर आहेत का, तर डास कसे काय पसरलेत, सांडपाणी आहे का, उघडं गटारं आहेत का. सो या सर्व गोष्टींचा विचार केला जातो या गोष्टीमध्ये. ठीक आहे. एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये फक्त त्या एका कम्युनिकेबल पर्सनचा त्याचा विचार नाही केला जात, तर पूर्ण एरियाचा, पूर्ण कम्युनिटी एरियाचा त्यामध्ये विचार केला जातो. ओके. सो इन्व्हेस्टिगेशन कव्हर्स द आयडेंटिफिकेशन ऑफ द सोर्स ऑफ इन्फेक्शन. कुठून हा आजार पसरला आहे तिथे तिथपर्यंत, त्या मुळापर्यंत जातात लोक. ठीक आहे. कुठून आजार पसरलेला आहे. सो त्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल डेंग्यू आला किंवा मलेरिया आला तर तो मॉस्किटोमुळे होतो. ओके. किंवा टायफॉइड किंवा कॉलरा झाला तर तो दूषित पाण्यामुळे होतो आणि हे पाणी हे सोर्स आहे. ओके. सो तुमचे जे पाईपलाईन आहे, घरात पाणी येतं जे पिण्याची पाईपलाईन आहे ती कुठे सांडपाण्यामध्ये कुठे फुटली आहे का, सो नगरपालिका ह्या सर्व गोष्टीचा शोध घेते. ठीक आहे. किंवा हेल्थ ऑथॉरिटी या सर्व गोष्टीचा शोध घेते. ठीक आहे. सो त्याला बोलतात एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट इज ट्रीटमेंट. सो एकदा का डायग्नोसिस झाला, या पर्सनला झालेला आहे कम्युनिकेबल डिसीज, सो त्यावरती ट्रीटमेंट दिली जाते कारण हा आजार दुसऱ्यांना पसरू नये म्हणून. त्यांना एका ठराविक पिरियडपर्यंत
प्रत्येक आजारानुसार तो पिरियड ठरलेला असतो. त्या पिरियडपर्यंत त्यांना आयसोलेट केलं जातं. त्या आयसोलेशन पिरियडमध्ये त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. ही इंजेक्टेबल पण असू शकते किंवा ओरल मेडिसिन्स पण दिले जातात. ठीक आहे. सो त्याला बोलणार ट्रीटमेंट. सो ट्रीटमेंट, the object of treatment to kill the infectious agent when it is still in the reservoir. या जे इन्फेक्शियस पॉझिटिव्ह एजंट आहेत त्यांना मारण्यासाठी एक ट्रीटमेंट, एक प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. ओके. सो त्यामध्ये इंजेक्शन्स पण येतात आणि मेडिसिन्स पण येतात. So before it is spread to widely, the treatment reduce the communicable diseases and decrease the duration of illness and prevent the development of secondary cases. So या ट्रीटमेंटमुळे काय होतं, सेकंडरी केस तयार नाही होत. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये जो डेंग्यू किंवा मलेरियाचा आजार झाला आहे तर त्या पेशंटला तुम्ही आयसोलेट केलं, नंतर ट्रीटमेंट दिली तर त्यांच्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सना तो आजार होणार नाही. ठीक आहे. तो स्प्रेड होणार नाही. त्यानंतर येतं क्वारंटाईन. क्वारंटाईन मीन्स व्हॉट? क्वारंटाईन म्हणजे रिस्ट्रिक्शन्स ऑफ मुवमेंट्स. जो कम्युनिकेबल डिसीजचा पर्सन आहे त्याच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट करणं. ओके. त्यांना बाहेर जायला द्यायचं नाही आहे, त्यांना एका ठराविक एरियामध्ये त्यांना बंद करून ठेवायचं आहे. हे तुम्ही कोविडमध्ये बघितलेलं आहे, करोनामध्ये. आयसोलेशन म्हणजे काय आणि क्वारंटाईन म्हणजे काय? क्वारंटाईन, इट इज डिफाईन्ड ॲज द लिमिटेशन ऑफ फ्रीडम ऑफ मुवमेंट ऑफ सच अ पर्सन of domestic and or domestic animal to expose to communicable diseases for a period of time or not to a longer time. ह्याचा पिरियड फार कमी असतो, नॉट अ लॉंगर टाइम, बट इट रिस्ट्रिक्शन्स ऑफ मुवमेंट्स. ओके. यामध्ये रिस्ट्रिक्शन्स ऑफ मुवमेंट्स असतात क्वारंटाईन पिरियडमध्ये. ठीक आहे. सो हे सर्व कशामध्ये येतं? कंट्रोलिंग रिझर्वायर. ओके. आपण जो इन्फेक्ट झाला आहे पर्सन, दॅट इज कॉल्ड अ रिझर्वायर. आणि या रिझर्वायरवर कसं कंट्रोल ठेवणार? तर या सर्व गोष्टींनी अर्ली डायग्नोसिस, नोटिफिकेशन, आयसोलेशन, देन एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट अँड क्वारंटाईन. ओके. द नेक्स्ट स्टेप ऑफ स्टँडर्ड सेफ्टी मेजर इज इंटरप्शन ऑफ ट्रान्समिशन. आता हे ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला इंटरप्ट करायचं आहे, मध्येच दिवार आणायचे किंवा भिंत आणायची, ट्रान्समिशन व्हायला द्यायचं नाही आहे डिसीजचं. तर त्यासाठी काय करणार? इट मीन्स अ चेंजिंग ऑफ सम कॉम्पोनंट्स ऑफ मॅन environment to prevent the transmission of infected agent from the patient to the carrier of susceptible person. For example, water treatment. जर पाणी दूषित झाल्यामुळे जर टायफॉइड सारखा आजार पसरला आहे एखाद्या एरियामध्ये तर ते पाण्यावरती ट्रीटमेंट केली जाते. ओके. वेगवेगळ्या प्रकारे पाणी डिसइन्फेक्ट केलं जाणार. ठीक आहे. Example, water treatment will eliminate the disease of transmission by waterborne diseases. ओके. जे वॉटरबॉर्न डिसीज त्या एरियामध्ये ट्रान्समिट झालेले आहेत ते कमी प्रमाणात होणार. ओके. जर त्या पाण्यावरती ट्रीटमेंट दिली गेली. जर डेंग्यू मलेरिया सारखे आजार झालेले आहेत तर काय करणार? कॉलरा आणि डेंग्यू मलेरिया सारखे आजार आलेले आहेत तर ते फ्लाईज, माशा आणि डासांमुळे होणारे आजार आहेत. सो या गोष्टींवरती तुम्हाला कंट्रोल करायचे. ओके. आर्थ्रोपोड्सवरती कंट्रोल करायचे. म्हणजे हे उंदीर किंवा डास, मॉस्किटो आहेत त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करायचे. आणि त्याच्यासाठी ते कंट्रोलिंग मेजर्स घेणार. कुठले? इंटरप्शन करणार. काय इंटरप्शन करणार? म्हणजे त्या डासांना मारण्याचा प्रयत्न करणार. वेगवेगळे बॅरियर, वेगवेगळे केमिकल्स फवारणी केली जाते. ओके. सगळीकडे सांडपाण्यावरती फवारणी केली जाते केमिकल्सची, किंवा जे सांडपाणी आहे ते त्याच्यावरती झाकणं टाकली जातात. कम्युनिटीमध्ये सर्व पीपल्सना अवेअर केलं जाते की तुमच्या आजूबाजूला जे पाणी साचलेलं आहे, गटारात पाणी साचू देऊ नका, किंवा करवंट्या आहेत किंवा टायर आहेत यामध्ये पाणी साचू देऊ नका. तुमच्याजवळ हौद वगैरे असतील तर तिथे पाणी जास्त दिवस ते साचू देऊ नका. जर पाणी असेल तर त्यावरती झाकणं ठेवा. ओके. सो हे सर्व यामध्ये शिकवलं जातं कम्युनिटीमध्ये. ठीक आहे. पब्लिकला. When the diseases in vector borne means mosquito, flies, हे सर्व वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत. म्हणजे हे मेकॅनिकल ट्रान्समिशन आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही काय गटाराच्या पाण्यामध्ये हात घालायला जाणार नाहीये, पण ते माशा किंवा डास आहेत ते गटाराच्या पाण्यावर बसतात आणि तिथून जे इन्फेक्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. त्याला बोलणार मेकॅनिकल ट्रान्समिशन किंवा वेक्टर ट्रान्समिशन. म्हणजे एखाद्यामध्ये एक सोर्स आहे जो तुम्हाला तो डिसीज पसरवतोय. म्हणजे कोण आहे सोर्स? माशा, डास. ओके.
So that is called a vector borne diseases. So vector borne diseases, this vector controls also include a killing of stray dogs. यामध्ये बाकीचं पण येतं, स्टे डॉग्सना किल करायचं आहे, रेबीज सारखे आजार पसरू नये म्हणून. जे रस्त्यावरचे जे कुत्री मांजरी आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचं आहे, का तर रेबीज सारखे आजार पसरू नये म्हणून. कंट्रोल ऑफ कॅटल्स अँड पेट्स, clean practices such as hand washing, cooking, refrigerator of prepare food, and rejections of contaminated food will prevent the most of foodborne diseases. रस्त्यावरचे जे गाड्यांवरती मिळणारं जे जेवण आहे, अन्न आहे, ते खाणं टाळायचं आहे. त्यामुळे फूडबॉर्न डिसीजेस होणार नाहीत, फूड पॉयझनिंग सारखे डिसीजेस होणार नाहीत तुम्हाला. ओके. किंवा जे तुम्ही घरी आणता मार्केटमधून व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, ते व्यवस्थित क्लीन करून नंतर कुक करायचे आहेत. ठीक आहे. यासारखे तुम्हाला क्लिनिंग मेजर्स यामध्ये बघायचे आहेत. ओके. हे सर्व कशामध्ये येतं? इंटरप्शन ऑफ ट्रान्समिशन. यामुळे काय होणार आहे? ट्रान्समिशन इंटरप्ट होणार आहे, त्यामध्ये एक भिंत तयार होणार जर तुम्ही व्यवस्थित हायजेनिक टेक्निक यूज केल्यात तर. ठीक आहे. नेक्स्ट इज ससेप्टिबल होस्ट. Susceptible host. The susceptible host may be protected by one or more of following methods. जो ससेप्टिबल होस्ट आहे त्याला तुम्ही काही मेथड्सनी कंट्रोल करू शकता. फॉर एक्झाम्पल इम्युनायझेशन, लसीकरण. ओके. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनायझेशन दिलं तर तुम्ही ससेप्टिबल होस्टला कंट्रोल करू शकता. ससेप्टिबल होस्ट म्हणजे काय? ज्या माणसाच्या शरीरामध्ये तो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो कम्युनिकेबल डिसीज पसरवतोय, पण त्या माणसाला स्वतःला होत नाहीये. दॅट पर्सन इज नोन ॲज कॅरियर. ओके. त्या पर्सनला स्वतःला काही त्रास होत नाहीये, पण तो दुसऱ्यांना आजार पसरवू शकतो. अशा पर्सनला आपण कॅरियर बोलतो मेडिकल लँग्वेजमध्ये. सो या पेशंटमध्ये होस्ट आहे, हा होस्ट आहे ससेप्टिबल, म्हणजे तो पसरवू शकतोय आजार. तो त्यांना काय करायचं? आपल्याला लसीकरण करायचे. ओके. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह लसीकरण. ओके. तर ससेप्टिबल होस्टला कसं कंट्रोल करायचं आहे? बाय गिव्हिंग द इम्युनायझेशन. इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण देणे. देन नॉन स्पेसिफिक. नॉन स्पेसिफिक मीन्स एक्झाम्पल बेटर हाऊसिंग, सेफ वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन. नॉन स्पेसिफिकमध्ये काय काय येतं? बेटर हाऊसिंग, सेफ वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, न्यूट्रिशन. सो हे काय आहे? बेटर हाऊसिंग असल्यावर तुमच्याकडे साथीचे रोग कमी पसरणार आहेत. सेफ वॉटर सप्लाय असेल तरीही कमी पसरणार आहेत आजार. सॅनिटेशन व्यवस्थित असेल, सॅनिटेशन म्हणजे तुमचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो क्लीन आहे, घरातला परिसर आहे तो क्लीन आहे, तर तुमच्याकडे आजार कमी प्रमाणात पसरणार आहेत. न्यूट्रिशन जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे, त्यामुळे आजाराचं प्रमाण पण कमी होणार आहे. ठीक आहे. सो स्टँडर्ड सेफ्टी मेजर्स काय आहेत कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये? कंट्रोलिंग रिझर्वायर. कंट्रोलिंग रिझर्वायरमध्ये अर्ली डायग्नोसिस, नोटिफिकेशन, आयसोलेशन, एपिडेमियोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट अँड क्वारंटाईन. ओके. हे कशासाठी असतं? जे रिझर्वायरमध्ये म्हणजे एखाद्या पर्सनमध्ये डिसीज आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. नंतर आपण काय करतो? इंटरप्शन करतो. प्रत्येक गोष्टीला इंटरप्शन करतो बाय युझिंग डिफरंट मेथड्स. देन ससेप्टिबल होस्ट जर असेल तर त्याला काय करतो? आपण इम्युनाइज करतो. ओके. देन नॉन स्पेसिफिक थिंग्स म्हणजे बेटर हाऊसिंग, सेफ वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन. सो स्टँडर्ड सेफ्टी मेजर्समध्ये आपल्याला एवढे मेजर्स घ्यायचे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट इज द हेल्थ एज्युकेशन अँड मॅसेज फॉर डिफरंट कम्युनिकेबल डिसीजेस. तुम्हाला एखादा एरिया दिलेला आहे निवडून. ANM स्टाफला आउटडोअर काम असतं. ओके. सो तुम्हाला एक पर्टिक्युलर एरिया दिलेला असतो.
सो त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला हेल्थ एज्युकेशन द्यायचं असतं. ठीक आहे. हेल्थ एज्युकेशन एज्युकेट द पीपल्स अबाउट प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डिसीज. कशाबद्दल तुम्हाला हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे? प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डिसीज. हाऊ टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल. प्रिव्हेंट कसं करू शकता, तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून तुम्ही काय प्रिव्हेन्शन करू शकता, आणि एकदा का झाला की तो कंट्रोल कसा करू शकता. सो याबद्दल तुम्हाला हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे. देन इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीनचं इम्पॉर्टन्स त्यांना सांगायचं आहे पब्लिकला. ओके. त्यामध्ये सर्व प्रकारची हायजीन येते. तुमचं घरातली जी हायजीन आहे तीही, कुकिंग हायजीन किंवा तुमची स्वतःची पर्सनल हायजीन, हे सर्व या हायजीनमध्ये येतं. कंट्रोल ऑफ मॉस्किटो ब्रीडिंग. जसं मी आता सांगितलं, मॉस्किटोची वाढ होऊ नये, मल्टिप्लिकेशन होऊ नये म्हणून त्यांना आजूबाजूचा परिसर क्लीन ठेवायला सांगायचं आहे. जिथे ओपन वॉटर सिस्टीम आहे ते बंद करायला सांगायचे. ओके. सांडपाण्याचे जे गटारं आहेत तिथे झाकणं लावायला सांगायचे. त्यांनी नगरपालिकेला कंप्लेंट करायला सांगायचे. ओके. सो हे सर्व काय येणार हेल्थ एज्युकेशनमध्ये. देन इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स न्यूट्रिशन. त्यांना बॅलन्स डाएट घ्यायला सांगायचे. न्यूट्रिशनचं इम्पॉर्टन्स सांगायचे. न्यूट्रिशन जर व्यवस्थित असेल तर तुमचे आजाराचं प्रमाण किती प्रमाणात कमी होईल याबद्दल त्यांना एज्युकेशन द्यायचं आहे. म्हणजे प्रॉपर बॅलन्स डाएट. ओके. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला प्रॉपर बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे एज वाईज. जसं मी एज सांगितले, इन्फंट, देन प्री स्कूलर, देन स्कूल गोईंग चाइल्ड, देन ॲडोलेसंट, अँड देन अडल्ट, ओल्ड एज पर्सन. ओके. या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे न्यूट्रिशन तुम्हाला ॲडवाईज करायचं आहे. देन कंटिन्युटी ऑफ ड्रग ड्युरिंग द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. एकदा का डिसीज झाला की ती ट्रीटमेंट जसं डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला 5 डेजची ट्रीटमेंट असेल, 7 डेजची, 15 डेजची, त्याची ट्रीटमेंट तुम्हाला कॅरी करायची. त्याच्यामध्ये इंटरप्शन नाही आलं पाहिजे. देन डिस्पोज ऑफ स्पुटम, एक्सक्रेटा अँड अदर इक्विपमेंट्स. सो ज्या पेशंटला, जो पर्सन कम्युनिकेबल डिसीजचा आहे त्या पर्सनचं जे वेस्ट आहे, जसं स्पुटम आहे, त्यांची थुंकी, त्यांचा एक्सक्रेटा, ते व्यवस्थित डिस्पोज झालं पाहिजे. त्यांनी उघड्यावरती थुंकलं नाही पाहिजे. या सर्व गोष्टीबद्दल एज्युकेशन तुम्हाला त्या पब्लिक म्हणजे कम्युनिटी हेल्थ मध्ये द्यायचं असतं. इन कम्युनिटी तुम्हाला घरोघरी जाऊन हे एज्युकेशन द्यायचं आहे जेव्हा साथीचे रोग पसरतात. ठीक आहे. आयसोलेशन मेथड टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. सो त्यांना आयसोलेशन मेथड म्हणजे काय याबद्दल एज्युकेशन द्यायचं आहे. आणि आयसोलेशन मेथडमुळे किती प्रमाणात ते एखाद्या आजारावर आळा बसू शकतो याबद्दल तुम्हाला एज्युकेशन द्यायचं आहे. हायजिनिक कंडिशन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड एन्व्हायरमेंट. हायजिनिक कंडिशनबद्दल सांगितलं, हाऊसहोल्ड प्लस एन्व्हायरमेंटल. इम्पॉर्टन्स ऑफ नीट अँड क्लीन अँड व्हेंटिलेटेड रूम. त्यांना प्रत्येक गोष्टीचं इम्पॉर्टन्स सांगायचं. नीट, क्लीन अँड व्हेंटिलेटेड रूम म्हणजे हवेशीर रूम राहिले पाहिजेत. रूम तुमचे नीट अँड क्लीन राहिले पाहिजेत. ओके. त्यामुळे आजाराचं प्रमाणात पण किती प्रमाणात आपण आळा करू शकतो त्या आजारावरती हे सांगायचे. नेक्स्ट, युझिंग मास्क, ग्लोव्ज अँड गाऊन ड्युरिंग केअरिंग द पेशंट. जेव्हा एखादा पेशंट कम्युनिकेबल डिसीजचा असतो तर तुम्हाला ANM स्टाफलाही तुम्हाला एक नर्सिंग बॅरियर्स यूज करायचे असतात, सच ॲज ग्लाउज, मास्क अँड गाऊन. ओके. गाऊन मोस्टली नाही यूज करत, पण मास्क अँड ग्लोव्ज तरी तुम्हाला यूज करावे लागतात. ठीक आहे. अवेअरनेस ऑफ कॉमन कम्युनिकेबल डिसीजेस अँड देअर आयडेंटिफिकेशन अँड इमिडिएट इन्फॉर्मेशन टू द हेल्थ अथॉरिटी. तुम्हाला अवेअरनेस असला पाहिजे. एखादा आजार कसा ओळखता आला पाहिजे, काय होतं एखाद्या आजारामध्ये. जर मलेरिया असेल तर मलेरियाची लक्षणं काय आहेत, त्याचं सोर्स ऑफ इन्फेक्शन काय आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला काय पुढे ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला हेल्थ अथॉरिटीला इन्फॉर्म करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी ANM स्टाफला माहिती पाहिजे. देन डिलिव्हरिंग द मेसेज टू द कम्युनिटी बाय लेक्चर्स, डिस्कशन, टॉक्स अँड रेडिओज. तुम्हाला हे सर्व मेसेजेस आहेत. कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल काही वर्षापूर्वी करोनाचा आजार आलेला आपल्याकडे. सो तो करोना म्हणजे काय, त्या करोनाला इंटरप्ट करण्यासाठी तुम्हाला काय काय बॅरियर्स यूज केले पाहिजेत. ओके. सो तो आजारावर तुम्ही कसा आळा ठेवू शकता, तुमचं न्यूट्रिशन कसं पाहिजे, तुम्ही काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन कळवण्यासाठी तुम्हाला
एका गोष्टीची गरज असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्वतः जाऊन कम्युनिटीमध्ये जाऊन लेक्चर्स घ्यावे लागतात किंवा कुठे मोठे मोठे पिक्चर्स तयार करून ते कम्युनिटी एरियामध्ये लावावे लागतात. ठीक आहे. किंवा रेडिओने किंवा मेसेजेसद्वारे फोनवरती तुम्हाला या गोष्टीची माहिती त्या पब्लिकपर्यंत पोहोचवावी लागते. ठीक आहे. सो हे सर्व हेल्थ एज्युकेशन तुम्हाला कम्युनिटीमध्ये जाऊन द्यावं लागतं. ठीक आहे. हेल्थ एज्युकेशन अँड मेसेजेस टू द कम्युनिटी मेंबर्स. कळलंय? नाउ द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हेल्थ वर्क ड्युरिंग दिस हँडलिंग दिस टाईप्स ऑफ पेशंट. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? कम्युनिटी हेल्थ वर्कर्स म्हणजे जे कम्युनिटीमध्ये जाऊन काम करतात ते हेल्थ वर्कर्स. त्यामध्ये कोणते कोणते हेल्थ वर्कर्स आहेत? ANM स्टाफ, देन आशा वर्कर्स, अंगणवाडी वर्कर्स, MPWs म्हणजे मल्टीपर्पज वर्कर्स. सो हे सर्व येतात हेल्थ वर्कर्सच्या अंडर. ओके. जे कम्युनिटीमध्ये जाऊन काम करतात आणि जे हॉस्पिटलमध्ये वर्क करतात त्यांना पण हेल्थ वर्कर्सच बोलणार, पण ते इनडोअर वर्क करतात. आउटडोअर वर्क करणारे वेगळे असतात आणि इनडोअर वर्क करणारे वेगळे असतात. इनडोअरमध्ये इतर स्टाफ येतो, जे त्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, फार्मॅकोलॉजिस्ट आहेत, लॅब टेक्निशियन्स आहेत, एक्सरे टेक्निशियन्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. हे सर्व इनडोअर ट्रीटमेंट देतात पेशंटना. ठीक आहे. आउटडोअर जे आता मी सांगितले ते सर्व स्टाफ आउटडोअरला असतात. ठीक आहे. सो यांची सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी काय? रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनिकेबल डिसीज युझिंग द आयसोलेशन मेथड्स आफ्टर आयडेंटिफिकेशन ऑफ द केस. एखादा केस आयडेंटिफाय झाली की त्याला आयसोलेट करायचे, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची. नोटिफिकेशन करायचं आहे, जवळच्या हेल्थ अथॉरिटीला तुम्हाला नोटिफाय करायचं आहे की आमच्या एरियामध्ये हा आजाराचा पेशंट सापडलेला आहे, हे नोटिफाय तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. युझिंग मास्क, ग्लोव्ज अँड गाउन्स ड्युरिंग केअरिंग द पेशंट. देन डिसइन्फेक्ट द आर्टिकल्स यूज बाय द इन्फेक्टेड पेशंट. त्या कम्युनिकेबल डिसीजच्या पेशंटनी जे आर्टिकल्स यूज केले आहेत ते तुम्हाला प्रॉपर डिसइन्फेक्ट करायचे. त्यांचा एक्सक्रीटा, युरिन आहे, स्पुटम आहे, ते प्रॉपरली डिस्पोज झालं पाहिजे, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. चेकिंग अँड रेकॉर्डिंग द टेम्परेचर, पल्स अँड BP. त्या पर्सनचे BP सर्व वायटल्स तुम्हाला चेक करून ते रेकॉर्ड करायचे. ठीक आहे. टेकिंग केअर ऑफ पर्सनल हायजीन ऑफ द पेशंट. एन्शुरिंग द क्लिनलीनेस अँड व्हेंटिलेशन ऑफ द रूम. ज्या पेशंटला आयसोलेट केलेलं आहे त्या रूमची अवस्था कशी आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. देन रोल इन एज्युकेटिंग द पेशंट, केअरटेकर्स, फॅमिली अँड कम्युनिटी. त्या पर्सनला ज्याला कम्युनिकेबल डिसीज झाला आहे त्याच्या फॅमिली मेंबर्सना आणि कम्युनिटीमध्ये जाऊन तुम्हाला हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे. ठीक आहे. हे आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हेल्थ वर्कर्स. ठीक आहे.